नमस्कार. आयुर्वेद या विषयाबद्दल आपल्या सगळ्यांना एक कुतूहल उत्सुकता असते. आम्हालाही तशीच उत्सुकता होती, पण त्याची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही आगोम या कंपनीला भेट दिली आणि आयुर्वेदाबद्दलची जी बेसिक माहिती आहे ती सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आम्ही त्यांच्याकडनं ती समजून घेतली आणि ते जी माहिती आहे त्याचं रेकॉर्डिंग या व्हिडिओच्या रूपाने आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. पण त्यापूर्वी आगोमला मनपूर्वक धन्यवाद. तर आता अगदी बेसिकपासून आपण बघू की आयुर्वेद म्हणजे एक्झॅक्टली काय. तर आयुर्वेद या शब्दाची जर का आपण फोड केली तर त्याचा अर्थ बायोलॉजी किंवा मेडिकल सायन्सेस यासारखा होतो. म्हणजे कसं की आयुहू म्हणजे लाईफ आणि वेद म्हणजे नॉलेज. तर बायोलॉजी हा जो शब्द आहे ना तो पण तसाच आहे की बायो म्हणजे लाईफ किंवा लिव्हिंग थिंग्स आणि लॉजी म्हणजे त्याचा स्टडी. सो आयुर्वेदाचा लूजली अर्थ जो आहे तो आपण मेडिकल सायन्सेस किंवा बायोलॉजी याच्या कुठेतरी मध्ये त्याचा अर्थ होतो. पण याचा अर्थ जरी सिमिलर असेल तरी पण आयुर्वेद जे आहे हे फंडामेंटली काही बाबतीत थोडंसं वेगळं आहे. आयुर्वेदाचे जे बेसिक इंटेन्शन्स आहेत ते फारच सुंदर आहेत. म्हणजे आयुर्वेद जे आहे हे निसर्गाच्या बरोबरीने आणि त्याच्या जवळून राहून चालतं. तर या आयुर्वेदाचं जे मुख्य तत्त्व आपण ज्याला म्हणतो ते काय आहे ते आपण बघूयात. इथे मी संस्कृत श्लोक आहे हा वाचायचा प्रयत्न करतो. प्रोनाऊन्सिएशन जर का काही चुकीचं असेल तर मला प्लीज माफ करा. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनंच. तर याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. याचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती निरोगी असते त्याचं आरोग्य तसंच ठेवावं, त्याचं रक्षण करावं, म्हणजे त्याला निरोगी ठेवावं. आणि जी रोगी व्यक्ती आहे त्याच्या रोगाचं निवारण करावं. पण याच्या मागचा एक अर्थ जो आपण इंग्लिशमध्ये तुम्ही ही प्रोव्हर्ब बघितली असेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आधीच काळजी घ्यायची की जेणेकरून तो रोग होऊच नये. तर आयुर्वेदाचा हा जो भर आहे ना की रोग होऊ नये हे फार सुंदर इंटेन्शन आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आयुर्वेद आणि बाकीचे जे मेडिकल सायन्सेस आहे त्याच्यामध्ये डिफरन्स येतो तो असा आहे की आयुर्वेद काय करतं की जो रोग असतो त्याला बऱ्या करण्याकरता तो जो रोगी असतो ती जी व्यक्ती असते त्याला ती स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करते. कारण बाहेर जगामध्ये ज्याला आपण बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस म्हणतो ते प्रचंड प्रमाणात सगळीकडे आहेतच. फक्त त्याला मारणं म्हणजे अँटीबायोटिक्स देऊन त्या फक्त व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला मारणं हा काही आयुर्वेदाचा उद्देश नाही आहे. तर आयुर्वेदाचा उद्देश असा आहे की त्या व्यक्तीलाच इतकं स्ट्रॉंग करा की ॲटोमॅटिकली तो स्वतःला डिफेंड करू शकला पाहिजे. राईट. ओके. अजून एक आयुर्वेदामधलं एक सुंदर गोष्ट म्हणजे त्याची जी निरोगी व्यक्तीची जी डेफिनेशन आहे ती किती सुंदर आहे ते तुम्ही बघा की याच्यामध्ये जी व्यक्ती ज्याला व्यवस्थित भूक लागते ती आपल्या शरीरातली जी घाण असते ती बाहेर फेकू शकते आणि त्याच्याबरोबर त्याचं मन, आत्मा आणि इंद्रिय हे सुद्धा प्रसन्न असतात. म्हणजे फक्त शरीराकडे आयुर्वेद बघत नाही तर मन, आत्मा या ज्या गोष्टी असतात याच्यावर सुद्धा आयुर्वेदाचा भर असतो. तर आयुर्वेदचा अभ्यास करणं किंवा त्यांचे जे मेडिसिन्स आहेत ते घेणं म्हणजे फक्त ती औषधं घेऊन रोग बरा करणं हे नाही आहे. तर तुम्हाला सर्व बाजूंनी म्हणजे मन, आत्मा, तुमचं शरीर, तुमचा डिफेन्स मेकॅनिझम या सगळ्यांना छानपैकी व्यवस्थित तंदुरुस्त ठेवणं हा आयुर्वेदाचा एक सुंदर इंटेन्शन आपण ज्याला म्हणतो ना ते आहे. ऑलराईट. आता आयुर्वेदाचा जो बेस आहे ना त्याच्यामध्ये निसर्गाशी कसं जवळीक निर्माण केली आहे ते तुम्हाला मी इथे आता सांगतो आहे की आयुर्वेदामध्ये 5 बेसिक एलिमेंट्स जे असतात ना ते समजतात. ते म्हणजे काय. एक म्हणजे एअर. तर आपण जसं ब्रीदिंग करतो तर आपण अर्थातच एअर जी आहे ती आपण आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतो. एअर हा एक मेन एलिमेंट आहे. दुसरा एलिमेंट जो आहे ना तो म्हणजे फायर. तुम्हाला माहीत असेल की ह्युमन बीइंग्स जे असतात ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर बाहेर जरी थंडी असेल आणि 5 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असेल तरी आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते 36 ते 37-38 याच्या आसपास आपल्या बॉडीचं टेम्परेचर असतं. म्हणजे बॉडीमध्ये ती हीट तयार होत असते. सो दुसरा जो एलिमेंट आहे बॉडीमधला तो म्हणजे फायर आहे. तिसरा म्हणजे वॉटर आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं ब्लड जे आहे किंवा इनफॅक्ट आपल्या बॉडीमध्ये 78% वॉटर आहे असं म्हणतात. राईट. तर वॉटर हा एक तिसरा मेन एलिमेंट आहे.
चौथा मेन एलिमेंट जो आहे तो म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे काय की जी गोष्ट सॉलिड असते ती गोष्ट म्हणजे अर्थ. म्हणजे जसं तुमच्या मसल्स झाल्या, टिश्यूज झालेत, अनेक आपल्या बॉडीमध्ये मिनरल्स असतात, आपले बोन्स असतात, या सगळ्या गोष्टी मिळून अर्थ आहे. आणि फायनल जो एलिमेंट आहे जो इथे सांगितला गेलेला आहे ती पण एक सुंदर गोष्ट आहे, ती म्हणजे स्पेस. स्पेस म्हणजे काय, अक्षरशः मोकळी जागा. तुम्ही विचार करा की ज्या या वरच्या 4 गोष्टीज आहेत त्या या 4 गोष्टी ठेवण्याकरता काहीतरी रिकामी जागा पाहिजे ना. ती जर रिकामी जागा नसेल तर या गोष्टी कशा येतील. तर ती जी स्पेस आहे ती 5वा एलिमेंट म्हणून आयुर्वेदामध्ये कन्सिडर केलेली आहे. आता हे जे 5 एलिमेंट्स असतात या 5 एलिमेंटना कंट्रोल करणारी म्हणा तुम्ही किंवा यांना मोबिलाइज करण्यासाठी दोष म्हणून गोष्टी असतात. तर या जे दोषाज आहे ना याचा आपण जर का इंग्रजीमध्ये एक लूजली ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्या दीज आर लाईक एनर्जीज. दीज आर लाईक एनर्जीज विच आर ट्राईंग टू मेक यूज ऑफ दिस 5 एलिमेंट्स. तर त्या एनर्जीज म्हणा किंवा जे दोषाज आहेत ते म्हणजे काय, एक म्हणजे वात. तर हा जो वात आहे ना याची लूज ट्रान्सलेशन जे आहे ना दॅट इज लाईक कायनेटिक एनर्जी. आता आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये प्रचंड प्रमाणात हालचाली चाललेल्या असतात, मुवमेंट्स चाललेल्या असतात. तर त्याला रिप्रेझेंट करणारी जी एनर्जी आहे या मुवमेंट्सना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं ब्लड पण मूव्ह होत असतं, आपल्या बॉडीमध्ये एअर पण मूव्ह होत असते, या सगळ्या जो मुवमेंट ज्याला आपण म्हणतो ज्याच्यात कायनेटिक एनर्जी लूजली आपण जर म्हटलं तर त्याला म्हणतात वात. दुसरं म्हणजे काय, पित्त. पित्त म्हणजे काय तर यू कॅन थिंक ऑफ लूजली ॲज थर्मल एनर्जी किंवा फायर. की तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही फूड घेता तेव्हा त्या फूडचं एनर्जीमध्ये रूपांतर होणं हे जरुरी असतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पित्त हे मदत करतं. तिसरं जे आहे ना ते म्हणजे कफ. म्हणजे काय की तुम्ही घेतलेलं फूड जे आहे जे एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे त्याची गरज तुम्हाला कदाचित इमिजिएटली नसेल, पण नंतर जेव्हा केव्हा तुम्हाला त्याची गरज लागणार आहे तेव्हा तुमच्या स्टोरेजमधनं ती एनर्जी येते. तर कफ म्हणजे काय की तुम्ही स्टोअर केलेली जी एनर्जी आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आपण ज्याला म्हणतो ना ती. सो हे लूज ट्रान्सलेशन आहे ना. सो कफ, पित्त आणि वात या 3 ज्या आहेत ना या 3 एनर्जीज आहेत आणि याचं साधारणतः लोकेशन ज्याला आपण म्हणतो ना ते इथे साधारणतः दिलेलं आहे. ऑलराईट. सो आपण आत्तापर्यंत काय बघितलं की आत्तापर्यंत आपण आयुर्वेदाचे किती सुंदर इंटेन्शन आहे आणि ते निसर्गाला कसं जवळीक निर्माण करणार आहे, मनावर आणि आत्म्यावर सुद्धा त्यांनी कसं भर दिलेलं आहे आणि याचे बेसिक 5 एलिमेंट्स आपण बघितले आणि दोषा जे म्हणतो आपण त्याला ते आपण बघितले. जाता जाता एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की हे जे दोषाज असतात ना हे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हे असतातच. प्रॉब्लेम केव्हा होतो, जेव्हा यांचा बॅलन्स बिघडतो. जेव्हा यांचा बॅलन्स बिघडतो तेव्हा प्रॉब्लेम होतो, तेव्हा डिसईज म्हणजे जेव्हा वेन यू डोंट फील कम्फर्टेबल, राईट, डिसीज आपण ज्याला म्हणतो डिसईज, तो डिसीज आपण निर्माण होतो असं म्हणतो. आणि जेव्हा या दोषांचं बॅलन्स बिघडतो तेव्हा, हे दोष हे प्रत्येक बॉडीमध्ये असतात, बॅलन्स बिघडतो तेव्हा डिसीज होतो. ऑलराईट. सो आता या 3 दोषांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये अजून डिटेल्समध्ये बघू. आय होप यू लाईक्ड इट सो फार. सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.